नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया जे विविध पदे आहेत. समाज कल्याण अधीक्षक आहे, गृहपाल अधीक्षक आहे, महिला आणि पुरुषांसाठीचा लिपिक, टंकलेखक ह्या विविध पदांसाठीची भरती परीक्षा जी आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत राबवण्यात येणार आहे. आता या भरती परीक्षेची तारीख जी आहे ह्या पुढच्या आठवड्याच्या पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिले जे 2 दिवस आहेत, ह्या 2 दिवसामध्ये जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. लवकरच परीक्षेची तारीख जी आहे, ही जाहीर केली जाईल. या परीक्षेची तयारी करण्यासाठी जे सामान्य ज्ञान सेक्शन आहे, या अगोदर आपण अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हे सेक्शनसुद्धा केलेले आहेत. टॉपिक जे आहेत केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. विविध ज्या प्लेलिस्ट आहेत, यामध्ये समाज कल्याण विभागाची प्लेलिस्ट तुम्ही चेक केलीत तर वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ सेशन या भरती अंतर्गत करण्यात आलेली आहेत. ते डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतात. या भरती अंतर्गतले जे महत्त्वाचे सेक्शन आहेत, यामध्ये आम्ही केलेले आहेत. ते चेक केले जाऊ शकतात. आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जे हमखास आणि वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत, या अगोदरसुद्धा रिपीट झालेले आहेत. असे महत्त्वाचे प्रश्न समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत पाहूयात. तर ही जी भरती परीक्षा आहे, ही TCS मार्फत कंपनीमार्फत घेतली जाते. आता TCSचा जो आत्तापर्यंतचा पॅटर्न आहे, यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि वारंवार जे रिपीट होतात, त्यासाठीच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये महत्त्वाचे 20 जे प्रश्न आहेत, हे 20 प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे यामध्ये, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील जी लांबी आहे, सह्याद्री जो पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? असा प्रश्न आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत 420 आहे, 470, 520 आणि 440. तर याचं उत्तर पाहू शकता, ग्रीन कलर केलेला आहे. 440 याचं बरोबर उत्तर आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी ही एकूण 440 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांकात दुसरा पाहूयात. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे? म्हणजे असं एक ठिकाण आहे महाराष्ट्रातील, ज्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा आहे, खत कारखाना सुद्धा आहे आणि तेल शुद्धीकरण सुद्धा केंद्र सुद्धा आहे. तलाठी भरती 2023-24 अंतर्गत हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचं उत्तर पाहू शकता, तुर्भे हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील, या तुर्भे या ठिकाणी विद्युत केंद्र आहे, खत कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्र हे तिन्ही या ठिकाणी आहेत. एकाच ठिकाणी तुर्भे हे ठिकाण आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न बहुतेकदा विचारला जातो, रिपीट होतो, म्हणून हा प्रश्न तुम्ही चेक करून घ्या. डोळ्याखाली घालून घेतलं तरी, म्हणजे चेक केला तरी, एकदा तुमच्या समोरून गेला तर त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जांबा मृदा प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रामध्ये जी जांबा खडकाची जी मृदा आहे, ही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर पाहू शकता, प्रामुख्याने ही जी मृदा आहे, ही कोकण विभागात आढळते. म्हणजे कोकण जो भाग आहे, त्या कोकण भागामध्ये, जो किनारपट्टीचा भाग आहे, या भागामध्ये आढळते. त्यामुळे उत्तर पाहू शकते, यामध्ये औरंगाबाद जिल्हा आणि जालना ही कोकण किनारपट्टीमध्ये येत नाही. पुणे आणि नाशिक सुद्धा नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली सुद्धा नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जांभा खडक जो आहे, जांभा मृदा ही प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये आढळते. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मृदा आणि मृदेचे प्रकार असे प्रश्न बहुतांशी वेळा विचारले जातात. तर हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. चौथा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 आहे. खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या अभयारण्यात आढळतो? तो महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे, हा खालीलपैकी कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो? तर हा प्रश्न थोडासा डिफिकल्टी लेव्हल तुम्ही जास्त बोलू शकता, पण तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. यासाठीच अशा पद्धतीचे प्रश्न जास्त विचारले जातात. तर या पद्धतीने पाहू शकता, महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे, हा भीमाशंकर हे जे ठिकाण आहे, या अभयारण्यामध्ये जास्त आढळतो. यामध्ये विविध जे अभयारण्य आहेत, पेंच आहे, राधानगरी, कोयना, तर भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे, या अभयारण्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी सगळ्यात जास्त आढळतो. प्रश्न क्रमांक 5, आता जनगणना जी आहे 2011 साली भारताची झालेली आहे. यानंतर आत्तापर्यंत जनगणना झालेली नाही आहे. 2021ची कोरोना कारणामुळे रद्द झालेली आहे. तर यानंतर 2031 साली जनगणना होऊ शकते. तर महाराष्ट्रातील
जी आपली 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जी जनगणना आहे, यावरचे प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये पाहू शकता, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. पर्याय यासाठीचे देण्यात आले आहेत. चंद्रपूर आहे, परभणी, गडचिरोली आणि लातूर. तर पाहू शकता, गडचिरोली हा अतिदुर्गम भागातील जो प्रदेश आहे, याच्यामध्ये नक्षलग्रस्त जो विभाग मोडला जातो, नक्षलग्रस्त भाग गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या आढळते. गडचिरोली पर्याय क्रमांक 3रा जो आहे, यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे, हा कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? म्हणजे सुरू आहे. पाहू शकता, सर्वात मोठा हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. अशा पद्धतीचे प्रश्न खूपच महत्त्वाचे असतात. IMP असतात. अशा पद्धतीचे प्रश्न सगळ्यात पहिला प्रकल्प, सगळ्यात शेवटीचा प्रकल्प, सगळ्यात मोठा प्रकल्प असे प्रश्न जास्त विचारले जातात. तर महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे? तर याचं उत्तर पाहू शकता, साक्री हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे, महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय मुख्यतः कुठे केंद्रित आहे? महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी जनसमुदाय आहे, हा मुख्यतः कोणत्या ठिकाणी केंद्रित आहे? म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी जास्त आहे? तर किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आहे, असा प्रश्न आहे. तालुका आणि जिल्हा बोलण्यापेक्षा. तर सह्याद्री क्षेत्र आहे, गोंडवाना क्षेत्र आहे, सातपुडा क्षेत्र आहे. तर याचं उत्तर पाहू शकता, सह्याद्री आणि गोंडवाना हे जे दोन्ही क्षेत्र आहेत, या दोन्ही क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय जो आहे, हा मुख्यतः केंद्रित आहे. सह्याद्री क्षेत्र आणि गोंडवाना क्षेत्र पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे यासाठीचं. प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात. नेहरू तारांगण आणि नेहरू विज्ञान केंद्र हे कुठे आहे? पाहू शकता, नेहरू तारांगण जे आहे आणि नेहरू विज्ञान केंद्र कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर इथे मुंबई हे असायला हवं आहे. मुंबई हे उत्तर बरोबर आहे. पाहू शकता, नागपूर नाही, मुंबई या ठिकाणी नेहरू तारांगण केंद्र, नेहरू तारांगण जे आहे हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि नेहरू विज्ञान केंद्र सुद्धा इथे स्थित आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला जो आहे हा बरोबर आहे. नागपूर नसून मुंबई याचं बरोबर उत्तर आहे. नेहरू तारांगण केंद्र जे आहे आणि नेहरू विज्ञान केंद्र जे आहे, हे मुंबई या ठिकाणी आहे. पहिला पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ जे आहे, हे कोणत्या ठिकाणी आहे? हे रायगडमधील तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. आणि पाहू शकता, रायगडमधलं जे लोणेरे हे जे ठिकाण आहे, लोणेरे या ठिकाणी जे तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, हे लोणेरे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10वा, पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राचा राज्याचा प्राणी म्हणून डॅश डॅश या प्राण्यास घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा जो प्राणी आहे, म्हणजे प्रमुख प्राणी म्हटला जातो, राज्य प्राणी हा कोणता आहे, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर पाहू शकता, महाराष्ट्र राज्याचा जो प्राणी आहे शेकरू हे बरोबर उत्तर आहे. शेकरू हा जो महाराष्ट्र राज्याचा प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 10 प्रश्न पाहिले. पहिला पार्ट झालेला आहे. दुसरा पार्ट पाहण्या अगोदर आपण यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात, की जी भरती प्रक्रिया आहे, आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया किंवा समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया, आता तुम्ही कोणत्याही भरती परीक्षेची तयारी करताय, तर या तयारी करण्यासाठी पाहूयात आपण. तयारी करताय, तर तयारी करण्यासाठी यामध्ये महत्त्वाचं आहे, की आता याच्यामध्ये समाज कल्याण विभागाची भरती परीक्षा तयार करताय, तर तुम्हाला TCSचा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणं आवश्यक आहे. यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही याच्यामध्ये पाहू शकता, TCS पॅटर्नवर आधारित कोर्स लॉन्च केलेला आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक चेक करू शकता. यामध्ये रिझनिंग, इंग्लिश आहे, इंग्रजी ग्रामर आहे, सामान्य ज्ञान आहे, मराठी व्याकरण आहे. हे चारही टॉपिक कव्हर केलेले आहेत. टॉपिकनुसार त्याच्यामध्ये PDF नोट्स आहेत. दररोज नवीन सराव प्रश्नपत्रिका, सराव सब्जेक्ट वाईज प्रश्नसुद्धा उपलब्ध आहेत. 10 संपूर्ण फुल लेंथ सराव प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत. फक्त 49, आता प्राईस कमी झालेली आहे. 49 नसून फक्त 99 नसून फक्त 49 रुपयामध्ये हा कोर्स जो आहे उपलब्ध आहे. डाउनलोड करून नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स तुम्ही चेक करू शकता. पाहूयात पुढचा भाग. प्रश्न क्रमांक 11वा.
राज्यात असणाऱ्या साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत? म्हणजे कुठल्या पद्धतीच्या मालकीचे आहेत? तर पाहू शकता राज्यात असणाऱ्या साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक जे कारखाने आहेत, हे सहकारी तत्वावरचे कारखाने आहेत. म्हणजेच सहकारी मालकीचे आहेत. पहिला जो पर्याय आहे यासाठीचा बरोबर आहे. सहकारी तत्वावरचे हे सगळे साखर कारखाने आहेत. पहिला पर्याय बरोबर आहे. खाजगी खूप कमी आहेत. संयुक्त प्रकारचे सुद्धा खूप कमी आहेत. सहकारी तत्वावरचे सगळ्यात जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 12वा. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? थोडा कठीण पद्धतीचा प्रश्न बोलू शकता, डिफिकल्टी लेव्हल. तर याचं उत्तर आहे यामध्ये पर्यायामधून तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर निवडू शकता. तर औष्णिक आहे यासाठीचा पर्याय. यानंतर अणू आहे, पवन आहे, नैसर्गिक गॅस. तर औष्णिक ऊर्जेचा वापर सगळ्यात जास्त प्रामुख्याने केला जातो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने औष्णिक ऊर्जेचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 13वा. महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये जे पीक घेतले जातात तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे. यामध्ये प्रमुख अन्नधान्य पीक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ज्वारी. ज्वारी पाहू शकता. ज्वारी हे सगळ्यात प्रमुख पीक आहे महाराष्ट्रातील घेतलं जाणारं. यानंतर 2 नंबरला आपण तांदूळ आणि गहू बोलू शकतो. तर या पद्धतीने ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. ज्वारी हे पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14वा. सोपा असा प्रश्न आहे. तरीसुद्धा बहुतांशी वेळा आपलं उत्तर चुकतं. म्हणजे डिटेलमध्ये आपण एकदा प्रश्न पाहिलेला नसताना परीक्षेच्या अगोदर. तर पाहू शकता महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? कोणती तारीख होती? कोणता दिनांक आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती आणि हाच दिवस आपण कामगार दिवस म्हणून सुद्धा पाळतो. महाराष्ट्र दिवस म्हणून पाळला जातो. 1 मे 1960 हा जो दिवस आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस आहे. प्रश्न क्रमांक 15वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात लहान जिल्हा आहे? पाहू शकता क्षेत्रफळ जे आहे सगळ्यात कमी असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? सगळ्यात जास्त असणारा अहिल्यादेवी नगर आहे. म्हणजेच अहमदनगर आत्याचं अहिल्यादेवी नगर हा सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे. आणि सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा हा पाहू शकता मुंबई शहर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे. पण लोकसंख्येची घनता या मुंबई शहराच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात सर्वाधिक आहे. पाहू शकता महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. आता प्रश्न क्रमांक 16वा पाहूयात. महाराष्ट्रामध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती आहे? महाराष्ट्रामध्ये अशी कोणती नदी आहे जी बारामाही वाहते? पर्यायासाठीचे नर्मदा आहे, कावेरी, गोदावरी आणि यापैकी नाही. तर यासाठीचं बरोबर उत्तर पाहू शकता महाराष्ट्रामध्ये बारामाही वाहणारी नदी यापैकी कोणतीच नाही आहे. पर्याय क्रमांक 4 यासाठीचं बरोबर उत्तर आहे. यापैकी कोणतीही नदी बारामाही वाहणारी महाराष्ट्रामधील नदी नाही आहे. 17वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? पाहू शकता मालवणी ही जी भाषा आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशात बोलली जाते? तर हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा काही असतात काठिण्य पातळी कमी असलेले. तर कोकण हा जो प्रदेश आहे या कोकण प्रदेशामध्ये कोकणी आणि मालवणी या 2 भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. मालवणी हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18वा. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? 1972 मध्ये दूरदर्शन केंद्र जे आहे हे सुरू झालं होतं आणि 2 ऑक्टोबर 1972 ही महत्त्वाची तारीख तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र सुरू झालं होतं आणि ठिकाण आहे मुंबई. या ठिकाणी हे सुरू झालं होतं. महत्त्वाचं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवलं तरी याचा प्रश्न आला त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. 19वा प्रश्न. कोकण हा जो प्रदेश आहे कोकण किनारपट्टी किंवा कोकण प्रदेश आहे याचं हवामान कसं असतं? तर बहुतांशी वेळा सांगू शकतो की महाराष्ट्राचं तुम्ही हवामान बघितलं तर समशीतोष्ण अशा प्रकारचं आहे. म्हणजे हे बरोबर उत्तर आहे. पाहू शकता कोकण महाराष्ट्र किंवा भारताचं जे हवामान आहे समशीतोष्ण प्रकारचं आहे. कोरडे सुद्धा नाही, त्याच्यानंतर विषम सुद्धा नाही. हे बरोबर आहे. समशीतोष्ण प्रकारचं. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 20वा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? सर्वाधिक जैवविविधता आढळणारं जे महाराष्ट्रातील ठिकाण आहे, प्रदेश आहे,
हा प्रदेश विचारण्यात आलेला आहे. तर पश्चिम घाट पाहू शकता उत्तर आहे पश्चिम घाट हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळणारं ठिकाण आहे. पश्चिम घाट पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जी समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया जी आहे, यामध्ये टी-सी-एसचा जो पॅटर्न आहे, या टी-सी-एस पॅटर्न अंतर्गत हे जे महत्त्वाचं सेक्शन आहे, यामध्ये जो आपला सामान्य ज्ञान हा सेक्शन आहे. या सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये 10 ते 12 प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात. हे वारंवार येणारे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. या अगोदर सुद्धा आपण हे टॉपिक अशा पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न केलेली आहेत. याची प्लेलिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. फ्री सराव प्रश्नपत्रिका सुद्धा तिथे उपलब्ध आहेत. चेक केले जाऊ शकतात. या भरती प्रक्रियेतल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स म्हणजे परीक्षेची तारीख आहे, प्रवेशपत्र आहे, या संदर्भातल्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.